बघा मका तडतडण्याचा आवाज सुद्धा येतोय. वाव, खूपच छान. चुलीवरती भाजलेले भुट्टे तयार झालेले आहेत. या मक्यांना मी लिंबू, तिखट, मीठ लावणार आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. खूप मस्त लागतं मक्का, खूप स्वादिष्ट. सकाळपासून धो पाऊस पडतोय. पाऊस उघडायचं नाव घेत नाही. या पावसामध्ये भिजायची, मस्तपैकी फिरायची मजा काही वेगळीच आहे. सगळ्यांनाच आवडतं पावसामध्ये भिजायला, लहानांपासून मोठ्यांना. तर आज मी बाजारातून मक्के आणलेले आहे. ते मक्के तुम्हाला सुरुवातीने निखाऱ्यावरती बाजूला करणार आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच माझ्याकडे पूर्ण करा. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच सुरुवात करूया. वाव, खूप छान दिसते. तर आज मी बाजारात गेली होती. बाहेर इतका पाऊस पडतोय, खूप पाऊस पडतोय. सगळीकडे पाऊसच पाऊस आहे. चिखल नुसतं झालेला आहे. पण मजा आली पावसामध्ये जायला. तर आज बाजारात गेली तर मी आज बाजारातून ना हे मक्के आणलेले आहेत. मस्त ताजे ताजे मक्के घेतलेले आहेत. हे बघा बघा किती छान मक्के आहेत. कवळे मक्के आहेत. बघा तुम्ही बघू शकता, छान मक्के आहेत ना. तर या पावसामध्ये मक्के खायची मजा खूप वेगळीच आहे. तर हा मक्का मी चुलीवरती निखाऱ्यावरती आज भाजणार आहे. तर बघा खायला पण खूप मजा येणार आहे. या पावसामध्ये मक्के खायची मजा खूप वेगळीच आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. आणि हो, चॅनलवर जर नवीनच ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा मी तुम्हाला मक्के दाखवते किती आणलेले आहेत ते. हे बघा, तर एवढे मक्के आणलेले आहेत. आता मक्के स्वस्त झालेले आहेत. मे महिन्यात मक्के खूप महाग होते, पण आता स्वस्त झालेले आहेत. हे बघा एवढे मक्के आणलेले आहेत मी. हे बघा मक्के या टोपलीमध्ये मी काढून ठेवते. बघा ताजे ताजे मक्के मी बाजारातून आणलेले आहेत. तर आता मी चूल पेटवायला सुरुवात करते. बघा मी गॅलरीमध्ये आलेली आहे आणि गॅलरीमध्ये आम्ही चूल मांडलेली आहे. तर आता मी चूल पेटवायला घेते. फाटी लावते, त्याच्यावर एक फाटी लावते आणि चूल पेटवते. सुकी लाकडं आहे म्हणून ती लगेच पेटते. बघा ह्या प्रकारे मी चूल पेटवलेली आहे. आता या चुलीवरती चांगले निखारे पडू द्यायचे आहे. त्यानंतर मी मक्के भाजणार आहे. चांगली आग पेटलेली आहे. आता छानपैकी निखारे पडले त्यावरती मी मक्का भाजून घेणार आहे. चुलीवरती निखारा पडतोय तोपर्यंत मी मक्के सोलून घेते. तर गावाला शेतामध्ये छानपैकी असे मक्के येतात आणि आपण मस्तपैकी भाजून खातो. आमच्या गावाला शेतामध्ये आणि ह्याच्यापेक्षा छोटे मक्के असतात, पण ते खूपच गोड लागतात. ते चुलीवरती भाजून वरती छानपैकी मीठ लावायचं आणि लिंबू पिळायचं आणि खायचं. खूप मजा येते गावाला मक्के खायची. बघा अशा प्रकारे मी मक्का सोलून घेतलेला आहे. बघा दुसरा मक्का पण सोलते मी.
आता पाऊस उघडलाय, रिमझिम चालू होता. पण मी जेव्हा बाजारात गेले ना तेव्हा खूप पाऊस पडत होता. भिजले सुद्धा नाही, पण मजा आली पावसामध्ये. मक्के घ्यायला जायचं खूप मजा आली. बघा ते सोडून घेतले. त्याला हा देठ आहे ना तो ठेवायचा आहे, तो काढून टाकायचं नाही, त्यालाच पकडायचं आणि मक्के भाजायचे आहेत. चला सगळे मक्के मी सोलून घेते. मक्के मी सोलून घेतलेले आहे. आता निखारा छानपैकी पडलेला आहे, त्याच्यावरती मी भाजून घेते. बघा निखारा चांगला पडलेला आहे. या निखाऱ्यावरती मी मका ठेवते आणि चांगला भाजून घेते. आता पुठ्ठ्याने हवा घालते. बघा निखाऱ्यावरती मी मका भाजून घेते. आपण ज्यावेळेस बाजारात जातो त्यावेळेस अशाच पद्धतीने मक्का भाजून घेतात. तर बघा अलटी पलटी करते आणि छानपैकी मक्का भाजून घेते. बघा मक्का तडतडण्याचा आवाज सुद्धा येतोय. वाव खूपच छान. बघा हळूहळू मका भाजला जातोय. छान भाजला गेलेला आहे मका. झालाय. बघा या प्रकारे मी मक्का भाजून घेतलेला आहे निखाऱ्यावरती. वाटतो का नाही आपण बाजारात जातो ना त्यावेळेस मक्का भाजून देतात ना, तशाच पद्धतीने मी आज मक्का भाजलेला आहे. हा बघा वाव खूप मस्त ना. आता या भाजलेल्या मक्याला लिंबू आणि तिखट मीठ लावून छानपैकी असं लावणार आहे आणि खाणार आहे. बघा एक मक्का भाजून झाला. आता दुसरा मक्का पण तशाच प्रकारे भाजून घेते. बघा हा सुद्धा मक्का चांगला भाजून झालेला आहे. हे बघा हा बघा दोन्ही मक्के छानपैकी भाजले गेलेले आहेत. या मक्याला आता मी लिंबू मीठ आणि तिखट लावून आणि खाणार आहे. हे बघा दोन्ही मक्के मी छानपैकी निखाऱ्यावरती भाजून घेतलेले आहेत. छान भाजले गेलेले आहेत चारी साईड. हे बघा गोल गोल भाजलेल्या मक्क्यांना मी मीठ तिखट आणि लिंबू लावणार आहे. बघा चुलीवरती भाजलेले भुट्टे तयार झालेले आहेत. ह्या मक्क्यांना मी लिंबू तिखट मीठ लावणार आहे. एक मक्का उचलते, भाजलेला एक मक्का उचलते, लिंबू घेते. खूपच छान खायला तयार आहे आपला भुट्टा. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही ते मला कमेंट करून सांगा. खूपच छान. चला या खायला. आता अशाच प्रकारे दुसरा मक्का आहे ना त्याला सुद्धा मी लिंबू तिखट मीठ लावून घेते. खूपच छान घरच्या घरी बनवलेला भुट्टा आम्ही निखाऱ्यावरती छानपैकी मक्का भाजलेला आहे. बघा या मक्क्यांना मीठ तिखट लिंबू लावून झालेला आहे. बघा तयार आहे निखाऱ्यावरती भाजलेला मक्का म्हणजेच भुट्टा. बघा अशा पद्धतीने आज आम्ही चुलीवरती निखाऱ्यावरती मक्के भाजलेले आहेत म्हणजे भुट्टे तयार केलेले आहेत. खायला खूप चविष्ट लागतात.
तर आज घरच्या घरी छानपैकी मक्के भाजून तयार केलेले आहेत. त्यावरती आम्ही तिखट लावलेलं आहे, मीठ आणि थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. तर हे मक्के खायला खूप आंबट तिखट लागतात, चविष्ट लागतात. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आज आम्ही घरच्या घरी मक्के भाजून तयार केलेले आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मी मस्त गॅलरीत बसलेली आहे. खूप सारी झाडं आहेत आणि इथे चूल मांडलेली आहे. त्या निखाऱ्यावरती मी छानपैकी हा मक्का भाजलेला आहे, म्हणजे बुटका तयार केलेला आहे. तर त्याला मी मीठ, तिखट आणि लिंबू चोळलेला आहे. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं लागतं ते सांगते. बाहेर हलका हलका पाऊस पडतोय. ह्या पावसाच्या वातावरणामध्ये मक्के भाजून खायचं म्हणजे खूपच छान. वा, तिखट आंबट अशी चव आहे ह्या मक्याला, खूप छान लागतो भाजी. पावसाच्या या वातावरणामध्ये निखाऱ्यावरती मक्के भाजून खाणं जी मजा आहे ती वेगळीच आहे. खूप छान वाटतं मक्का भाजून खायला. वा, खूप मस्त. मन एकदम प्रसन्न झालं, मन भरून गेलं. पूर्ण संपलं. वा, तुम्ही सुद्धा खायला या मक्का. वा, चला भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद. वा, खूप मजा आली.